निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सादरनीलाम्बुधाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव महारुद्र हनुमान की जय। श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज की जय। मंगलमूर्ती। आयुष्य जगणं कठीण होऊन बसेल एवढे नियम आयुष्याला लावून घेऊ नयेत कधी। आयुष्य जगणं कठीण होऊन बसेल एवढे नियम आयुष्याला लावून घेऊ नयेत आणि नियमांशिवाय बेदरकार आयुष्य चाललंय असंही आयुष्य असू नये। म्हणजे या दोघांचा सुवर्ण मध्य जिथे साधेल असं आयुष्य माणसाचं असावं। ही माझी नव्हे, ही संतांची शिकवण आहे। संत कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही जातीमध्ये कुठल्याही धर्मामध्ये जरी जन्माला आला असेल तरी त्याची शिकवण तीच आहे। आम्ही एका विशिष्ट धर्मामध्ये एका विशिष्ट जातीमध्ये संतांना बांधतोय हे आमचा मूर्खपणा आहे बरं का। तुकोबा वाडी होते आणि नामदेव महाराज शिंपी होते हे आम्ही बांधलेले सगळे उगाचच मनोरे आहेत। त्यांच्या दृष्टीने भेदाभेद भ्रम अमंगळ। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ। पण हे इतकं वर्ष तुकोबाराय सांगून सुद्धा अजून आम्हाला कळणं झालंय। सातत्य किती महत्वाचं असतं आयुष्यामध्ये। पाणी एक ठिकाणी पडत राहिलं सारखं की काही काळाने कठीण असा खडक सुद्धा ते भेदून निघून जातं। इतकी पाण्याची ताकद आहे। भले धार एवढीशीच असेल पण ती धार सातत्यानं पडत राहिली तर ती एक ना एक दिवस तो खडक फोडून निघून जाते। पहा आता पाण्याची धार, त्याची ताकद, त्याचा वेग आणि खडकाची ताकद हे सगळं पाहता वास्तविक पहिल्या प्रथम हे खूप कठीण वाटतं। पण जसं जसं पाणी आपलं सातत्य एक खडकाचं जाऊ दे हो 2 तास पाऊस पडला तर कौलावरून खाली येणारं किंवा पत्र्याच्या नळ्यावरून त्या खाली येणारं पाणी एक संध पडत राहिलं तर काही काळाने जमिनीला भेगा पडतात, खड्डे पडतात। पहा
हे यश फक्त आणि फक्त सातत्याचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये सातत्य कायम असावं. हे सांगण्यामागचं कारण इतकंच आहे की सत्य संकल्पाचा दाता नारायण गेली अनेक वर्ष गोसेवा असेल, इथल्या सगळ्या मुलांना वेदपाठ शिकवणं असेल, किंवा महाराजांचा जन्मोत्सव असेल, किंवा असे अनेक प्रकारचे याग असतील, हे सातत्याने चालू आहे. 1 वर्ष केलं, पुढली 10 वर्ष बघितलंच नाही. 1 वर्ष झालं, लोक आलीच नाहीत, जाऊ दे आपण बंदच करू, गुंडाळून टाकू, असं केलं नाही. मी ते आयोजक म्हणून मी त्यांची भलावण करीत नव्हे, पण आता गेली 2 वर्ष मी इथे येतोय. गेल्या वर्षी एवढ्याशा छोट्याशा मंदिरामध्ये केलेला उत्सव या वर्षी केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करणं चालू आहे. कदाचित भगवंताची आणखीन चांगली पाठबळाची शक्ती मिळाली तर याही पेक्षा मोठ्या प्रमाणावर करायची त्यांची तयारी आहे. आणि यासाठी खरंच त्याला टाळ्या झाल्या पाहिजे. कारण कौतुक तुम्ही आम्हीच करायचंय महाराज. एवढं सगळं उभं करणं आणि एवढं सगळी मॅनेजमेंट बघणं चेष्टा नाही हो. या लहान लहान मुलांकडून सुद्धा इतकी कामं ते करून घेतात आणि ती मुलं सुद्धा इतक्या बेमालूमपणे ती कामं करतात. मी रोज स्वतः बघतोय ना. बुवा तुम्हाला काही लागलं सांगा, हा मुलगा तुमच्यावर दिलेला आहे. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सातत्य ठेवलंय आणि त्या सातत्याचा परिणाम आज जे आपल्याला हे विशाल स्वरूप आता दिसतंय त्याचं कारण सातत्य आहे. काय सारखं सातत्य ठेवा सांगतो. एक दृष्टांत देतो मजेशीर आणि मग अभंगाच्या निरूपणाकडे जातो. सातत्य का महत्वाचं? सातत्य ठेवण्यामुळे काही वेळा असा काही लाभ होऊन जातो की तुमच्या आमच्या लक्षातही येत नाही असा लाभ होऊन जातो. बरं का? एक दृष्टांत असा, गावामध्ये एक पुरातन शिवमंदिर आहे आणि त्या शिवमंदिरामध्ये एक कोणी ज्योतिषी आला. पत्रिका वगैरे बघतात ना, असा ज्योतिषी आला. ज्योतिषी आला आणि त्याची ख्याती अशी पसरली होती की यानं सांगितलेलं कधी खोटं होतच नाही, अशी त्याची ख्याती. असं म्हटल्याबरोबर गावातली लोक सगळं सोडून पहिल्यांदा पत्रिका घेऊन धावायला लागली. हो माझं बघा भविष्य. मग कोणी हात दाखवतोय, कोणी पत्रिका दाखवतोय, कोणी कपाळावरच्या आठ्या दाखवतोय. 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवस झाले गावामध्ये प्रचंड गर्दी जमायला लागली. मंदिरामध्ये बसायला जागा नाही अजिबात. गावातल्या एका माणसाला वाटलं आपण जाऊन पत्रिका दाखवावी, काही मार्ग असेल तर विचारू. पण म्हटलं एकटं कसं जायचं, कंपनी पाहिजे ना. कीर्तनाला येताना सुद्धा लोकांना अनेकांना कंपनी लागते. हो 8 दिवसाची कीर्तनं असतील, 2 दिवस एखादी येतात माणसं, तिसऱ्या दिवशी येतच नाही. चौथ्या दिवशी आले की विचारतात, म्हटलं का हो आलात नाही? नाही ते माझ्या बरोबरची आली नाही ना. म्हटलं ती आली नाही मग तू का नाही आलेली? कंपनी. हा म्हणाला तर कुणाला कंपनी घेऊन जायचं आपल्या बरोबर. म्हणून आपल्या एका मित्राला विचारलं येतोस का रे माझ्या बरोबर? मी म्हटलं येणार नाही अजिबात. दृष्टांत नीट आहे का? मी म्हटलं येणार नाही. काय येणार नाही? आपला म्हणाले या पत्रिका ज्योतिष वगैरे याच्यावर काही विश्वास नाही, सगळं थोतांड म्हणाला, सगळं थोतांड. अरे म्हणाला तू पत्रिका दाखवू नको, माझ्या बरोबर माझा मित्र म्हणून तर चल पाठीराखा म्हणून. हा म्हणाला ठीक आहे आता तू म्हणतोयस ना चल. म्हणून पत्रिका वगैरे घेऊन निघाला. त्या मंदिरामध्ये आला. मंदिरामध्ये आल्यानंतर गर्दी अपार. हे दोघं जण बसले. हळूहळू गर्दी पुढे सरकते आणि याचा नंबर लागला. नंबर लागल्याबरोबर ह्यानं पत्रिका दाखवली. जो पत्रिका बघायला आला होता पत्रिका दाखवली. त्याच्या ज्या काही शंका होत्या त्या ज्योतिषानं निरसन केल्या, मार्ग दिले. आणि झाल्याबरोबर तो उठला. उठल्याबरोबर हा दुसरा मित्र उठला जो पत्रिका बघायला आला नव्हता. तो उठल्याबरोबर त्या ज्योतिषानं विचारलं तुमची पत्रिका? आपला म्हणले विश्वास नाही याच्यावर, आपला विश्वास नाही. ज्योतिषी तयारीचा होता बरं का.
मी नुसताच आपला 4 ग्रह हलवून दाखवणारा नव्हे, नामी ज्योतिषी होता, उपासना करणारा ज्योतिषी होता. त्यानं एकदा त्याला नखशिकांत न्याहाळला, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत, आणि पटकन मुखातून उद्गार गेले, बघ हो, विचार कर. कसला विचार कर? मला तुझ्याकडे पाहून तुझ्या नशिबाचा एकंदर योग असा दिसतोय की तुझ्या आयुष्यामध्ये अचानक धनप्राप्ती आहे. हा काय म्हणालात? पैसाची प्राप्ती आहे म्हटल्याबरोबर विश्वास नसलेला पठ्ठ्या खाली बसला. माझा हात बघा, आता कशाला हात की पाय बघा? विश्वास नाही ना लेका तुझा? बघा ना, हात पाय बघायची काही गरज नाही. जे काय बघायचे तुमच्या थोबाडावर बघून झालंय आमचं. निघा, फक्त एक करा. याच्या मागे फक्त एकच अडचण आहे, मेघ आहे. ही जी धनप्राप्ती होणार आहे ती एकाच गोष्टीमुळे होणार आहे. कुठल्या? काहीतरी एखादा नेम आयुष्यामध्ये धरा आणि तो नेम शेवटपर्यंत पाळा. अखेरपर्यंत तो पाळता 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 एक दिवस चेक वठेल आणि धनप्राप्ती होईल. तो म्हणला, अरे असं पण आहे का? मग आता काय नेम करू? अरे म्हटलं, स्वतःचं डोकं काहीतरी वापरले का? सगळंच मी सांगायचं तुला? आता एवढं सांगितलं तर तेही सांगा तुम्ही. म्हणलं, एक काम कर, रोज हे गावातलं शिवमंदिर आहे ना, रोज आंघोळ तुझी म्हणजे स्नान झालं, वा हे छान आहे, ठीक आहे ठीक आहे, त्रासदायक नाही आहे. दिवाळी झाल्या की वाटते मला आता. नाही नाही, लग्नामध्ये असे फोटो काढले होते फक्त. तो म्हणाला, एक काम कर, तुझं रोजचं स्नान झालं. मी स्नान म्हटलं, हा आंघोळ नव्हे. हो, देवरस बुवांनी फार सुंदर सांगितलं होतं मध्ये की आम्ही किती शब्द चुकीचे रोजचे वापरतोय, आमचे आम्हालाच कळत नाहीत. चला चला चला, पटकन आंघोळ करून घेतो. देवरस बुवा पटकन म्हणाले कीर्तनात, मुकुंद बुवा, तुम्ही आम्ही जे स्वतःहून रोज करतो त्याला स्नान असं म्हणतात. आंघोळ आयुष्यात एकदाच असते आणि ती लोकांनी घालायची असते. मुकुंद बुवा देवरसांचे शब्द आहेत. मी कीर्तनाच्या साथीला होतो त्या ग्वाल्हेरला. तो म्हणाला, स्नान झालं की हे जे गावातलं शिवमंदिर आहे की नाही, या शिवमंदिरामध्ये यायचं, दर्शन घ्यायचं आणि जायचं. याशिवाय तुझा दिवस सुरू होता कामा नाही. जमेल? जमणार नाही का? मी रोज स्नान करतो जसं नाही. पण तुझा व्यवसाय कसला आहे? म्हटलं, याच मंदिराच्या समोर पूजा साहित्य, फुलं वगैरे विकायचा माझा धंदा आहे, व्यवसाय आहे माझा. अरे म्हणाले, नालायका, लोक तुझ्याकडून ती फुलं हार जे असेल ते विकत घेतात आणि तू सांग तिथे स्नान न करता बसतोस पारोसा खाणेरडा. हो, तिथं कोणी ना कोणीतरी स्नान केलेला सुशीरभूत माणूस बसवलेला असतो. आता म्हणाले, शेवटचा एक पर्याय देतो, जमला तर बघ, नाही तर तू आणि तुझं नशीब जा खड्ड्यात. रोज या शिवमंदिरामधून बाहेर येणाऱ्या अनेक शिवभक्तांपैकी कुणाच्या तरी एकाच्या कपाळावरचं शिवगंध बघितल्याशिवाय दुपारी जेवायचं नाही. एवढं जमेल? हा म्हटलं, हे जमेल. याच्यासाठी काय स्नान हवं किंवा नको असं याची काही गरज नाही. ह्याचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. हा बरोबर दुपारी जेवायची वेळ झाली की दुकानावर यायचा, शिवगंध बघितलं की निघाला जेवायला. 2 महिने, 4 महिने, 6 महिने होत आले की पावसाळ्याचे दिवस आले हो, ज्येष्ठ आषाढ महिना. आणि आषाढाचा असा धो 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 पाऊस पडायला लागला. गावातल्या नद्या फुगायला लागल्या, दुथडी भरून व्हायला लागल्या. आणि गावामध्ये पाणी शिरलं महाराज. मंदिरामध्ये पाणी गेलं, लोक घरातून बाहेर पडतात, मंदिरात कुठून जातील? हा आपला नेहमीप्रमाणे उठला, मंदिराच्या समोर आला. आता कोणी येईल, मग कोणी येईल, येतंय कशाला कोण? कोणी यायला तयार नाही. बरं, 1 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजले. पोटातले कावळे नाचून 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 थकले. आणि तुम्हाला सांगतो, भूक लागली ना की माणसाला कायच्या काय आयडिया सुचायला लागतात. हो, ह्याच्या मनात विचार आला की आपल्याच कपाळावर शिवगंध लावून आरशात आपण बघितलं तर, आपल्या कपाळावर शिवगंध लावून आरशात बघितलं तर. पण तसा नियम नाहीये.
नियम काय आहे? दुसऱ्याच्या कपाळावरचं शिवगंध बघायचं आहे ना. मग त्याला आठवण झाली की आजचा दिवस एक थोडी याला बगल द्यायला. परिणाम काय, त्याला उपाय काय? आपल्या घराच्या बाजूला सायकल रिपेअर करणारा आपला मित्र तो मंदिरात जावो अथवा न जावो त्याच्या कपाळावर शिवगंध असतोच. आजचा दिवस त्याच्यावर भागो. म्हणून दुकानाचं शटर खाली केलं, दार लावलं, निघाला लगेच. आणि त्या मित्राच्या घरी आला, गणप्या गणप्या कुठं आहेस? तू दुपारी साधारणतः जेवण झाल्यानंतर हगणदारी मुक्त गाव लोटा परेड त्याच्यासाठी केला होता, माहितीये ना? हो म्हणा. हा हा, म्हणून म्हटलं मला आल्यावर स्वागत झालं. त्याच्यासाठी गेला. आता साधारणतः गावातली माणसं ह्याच्यासाठी कुठे जातात हे गावातल्या माणसांना बरोबर माहिती असतं. ते बायकोन सांगितलं ते घरात नाही जी. मग कुठे गेली? रानावर गेली. तर दुपारच्याला रानावर कशाला गेली याला माहिती आहे, डबा टाकायला गेला. हा त्याच्या मागून त्याच्या कपाळावरचं शिवगंध बघण्यासाठी त्याच्या मागून रानात गेला. भूक काय करायला लावील पोटातली सांगता नाही येतो. रानावर गेला गेला गेला. हा येईपर्यंत याचं जे काही काम होतं करायचं ते काम झालेलं होतं. आणि आता फक्त हाताला कोरडी माती लावणं शिल्लक होतं. जुना काळ असल्यामुळे पतंजली वगैरे तेव्हा नाही, लाईटर. आणि तो नेम प्राणपणानं पाळतो. पाळता पाळता तुला एक दिवस धनप्राप्ती होईल. झाली. तेव्हाचा काळ हो, सोन्याला खूप किंमत होती, तेव्हा स्वस्ताही होती. ह्यानं आपलं मोठं दुकान केलं, त्या सायकलवाल्याने आपलं मोठं दुकान केलं आणि धनसंपत्ती खूप यायला लागली घरामध्ये. काही वर्षानंतर तो ज्योतिषी म्हातारा होऊन पुन्हा एकदा गावामध्ये आला. त्यावेळेला हा सगळ्यांच्या आधी भेटायला गेला जो नास्तिक होता. महाराज काय सांगू तुम्हाला, अशी अशी ना मिळाला 10 दोऱ्याच्या मोहरा मिळाल्या. त्यानं सांगितलेलं वाक्य फार सुंदर आहे. दृष्टांत विसरून जा, त्यातला विनोद विसरून जा. दुर्दैवानी लोक काय करतात, तो विनोद बरोबर घेऊन जातात आणि सार इथंच ठेवतात. असं नका करू. समर्थांची ओवी कायम लक्षात ठेवा. ऐसे ते बहुतची ऐकावे, परी सार ते शोधून घ्यावे, असार ते टाकून द्यावे, या नाव श्रवण भक्ती. समर्थांची ओवी आहे दासबोधामधली. विनोद तेवढ्या पुरता असतो तुम्हाला झोप येऊ नये म्हणून, कारण दुपारी सगळ्यांचं उशिरा जेवण झालंय मला माहिती आहे. त्या ज्योतिषानं दिलेलं उत्तर फार गोड आहे. ज्योतिषानं उत्तर असं दिलंय, बाळा मी तुला याही पेक्षा मोठी गुंतवणूक देत होतो. गुंतवणुकीचा दर सारखाच होता, तुला व्याजही याही पेक्षा जास्त मिळालं असतं. तू गुंतवणूक कमी केलीस. तुला याही पेक्षा मोठी गुंतवणूक मी देत होतो, तुझ्या नशिबी ती नाही. आता गेला चान्स. सांगायचा मुद्दा सातत्य किती महत्वाचं हे सगळ्या संतांनी आपल्या आयुष्यामध्ये हे सातत्य टिकवलंय. आणि हे सातत्य टिकवलंय म्हणून त्यांना बोलायचा अधिकार आहे. सदा बोलण्यासारखे चालत आहे. हा श्लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनाच्या श्लोकांमधला 49 क्रमांकाचा हा श्लोक आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, हे पादुपद असलेले समर्थांचे मनाच्या श्लोकांमधले 10 श्लोक समर्थांनी खर्ची घातलेत 205 पैकी. आपण समर्थांचे मनाचे श्लोक काढून बघा. 205 श्लोकांमध्ये दास या शब्दाची व्याख्या करण्यासाठी जेवढे श्लोक समर्थांनी खर्ची घातलेत एवढे दुसऱ्या कुठल्याच विषयाला समर्थांनी खर्ची घातलेले नाहीत. आणि 10 श्लोक जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्याच पालुपतामध्ये असलेला हा एक श्लोक समर्थांचा. सदा बोलण्यासारखे चालत आहे. मनाचे श्लोक म्हणजे काय हो? मनाचे श्लोक म्हणजे अनेकांचा असा एक समज आहे ज्यांना समर्थ अजून माहितीच नाहीयेत. काही ठिकाणी तर समर्थ मान्यच नाहीत. समर्थ नको. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज तुकोबारायांच्या समकालीन असलेले हे संत, एक वेगळी प्रतिभा असणारे हे संत, मनाचे श्लोक मुद्दाम काढून बघा. अनेकांना असं वाटतं मनाचे श्लोक आम्ही युट्यूब वरती ऐकतो, कुणाच्या तरी तोंडून ऐकतो, कुठेतरी आम्हाला शिकवले जातात.
ह्या मागचा मुद्दा एकच सांगायचा आहे की 205 श्लोकांचा समर्थानी प्रपंच केला खरा, पण हा प्रपंच कशासाठी केला? लोकांचा असं समज आहे समर्थांच्या मनाला वाटले म्हणून जे निर्माण झाले श्लोक त्याला नाव मनाचे श्लोक. साधना करीत असताना आणि साधना करून झाल्यावर रामरायाचं दर्शन झालं आणि रामरायाच्या आज्ञेनं ज्या वेळेला भारत भ्रमण केल्याने देशाटन हे करताना प्रत्येकाच्या मनाचा जो समर्थाने ठाव घेतलाय, हा ठाव घेतल्यानंतर या सगळ्यांमध्ये बलिष्ठ जो बोका कोण आहे तर तो बोका म्हणजे मन आहे आणि तो प्रत्येकाला अडवून धरतो. हे समर्थांच्या लक्षात आल्यानंतर समर्थांनी उपदेशात्मक जे श्लोक लिहिले त्या श्लोकांना नाव दिलं मनाला केलेले उपदेश, म्हणून श्लोकांचं नाव मनाचे श्लोक. समर्थांच्या मनाला वाटलं म्हणून नाही, आपण मनाचे श्लोक एकदा मुद्दाम वाचून काढा. याचं कारण एकच आहे, मनाच्या श्लोकांची फलश्रुती शेवटच्या 205व्या श्लोकामध्ये आहे. फलश्रुती म्हणजे काय? हे केल्यामुळे काय मिळेल त्याला म्हणतात फलश्रुती. फलश्रुती 3 ओळीमध्ये इतकी गोड आहे. हा 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 हा. मनाची शते ऐकता दोष जाती. फलश्रुती ऐका. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. मला रोजच्या लौकिकामधलं काही द्यायचं यासाठी श्लोकच नाहीयेत मनाचे. आमचं काय झालंय माहितीये का? रूपं देही जयं देही दिशो देही यशो देही यासाठी सगळं चाललंय. समर्थांनी दिलेले मनाचे श्लोक कशासाठी आहे? अहो मती मंदते देखील साधना योग्य होती आणि साधना करून काय मिळविती? चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. ही त्याची फलश्रुती आहे, म्हणून मनाचे श्लोक आहे. आणि त्या मनाच्या श्लोकांमधला घेतलेला आजचा श्लोक, सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ह्या ओळीमध्ये एक मेघ आहे. हे 3 जे करतात, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, आणि जगी धन्य तो दास कुणाचा? सर्वोत्तमाचा. एकाच ओळीमध्ये समर्थांनी 2 अर्थ दिले. म्हणजे आम्हाला तो दास व्हायचंय आणि कुणाचा दास व्हायचंय? तर सर्वोत्तमाचा दास व्हायचंय. सर्वोत्तम कोण आहे? प्रभू रामचंद्र हा सर्वोत्तम आहे. आता थोडा अर्थाकडे जाऊ त्याच्या. सदा बोलण्यासारखे चालत आहे, याचा जर नुसता एक शब्दार्थ घ्यायचा असेल तर तो सांगण्यासाठी काही कैलास बुवाची काही गरज नाही किंवा टाकळीकर बुवांची गरज नाही. याचा नुसता बोले तैसा चाले म्हणजे जसा बोलतो तसाच चालतो हे सांगण्यासाठी कैलास बुवाची काय टाकळीकर बुवांची काय गरज आहे? संध्याकाळी 7 नंतर मद्याच्या दुकानामधून बाहेर पडणारे मद्यपी, दारू पिणारे, यांच्याकडे बघितल्यानंतर या शब्दाचा आपल्याला अनुभव येत नाही काय? होई नाही काही म्हणा. बघितले तर असतील का नाही? येतो ना. तो जसा अडखळत अडखळत बोलतो तसाच अडखळत अडखळत चालतो की नाही? हो ना. मग बघायला आपल्याला काय हरकत आहे? अरे बापरे, अनुभव नाही. जय जय रघुवीर. स्वानुभव नसू दे, किमान बघण्याचा तरी अनुभव ठेवा. जसा बोलतो तसाच चालतो असं जर बोलणे आणि चालणे याचा अर्थ धरायचा असेल तर हे सांगण्यासाठी समर्थ कशाला हवे? सदा बोलण्यासारखे चालत आहे. काय आहे, जगामध्ये माणसं अनुकरणशील जास्त आहे. ते अनुकरण बघतात. सिगरेट ओढू नये, सिगरेट ओढल्यामुळे शरीराला त्रास होतो, हवा प्रदूषित होते, ती शरीराला कशी घातक आहे
असं साधारणतः 40 मिनिटाचं लेक्चर दिलं वर्गात मास्तरांनी. 40 मिनिटं. आणि 40 मिनिटाचा तास उरकल्यानंतर मधली सुट्टी झाली आणि शाळेच्या मागे जाऊन मास्तरच झुरका मारत बसलाय. ते बघून पोरं म्हणली आण रे. त्याला विचारलं रे काय करताय? ते लगेच उत्तर देतील काय करताय? अरे सिगरेट पिऊ नये, त्यानं तब्येत खराब होते. होईना का? होईना का? अरे पण त्याने वातावरण प्रदूषित होतं. होईना का? आमच्या बापाचं काय जात आहे? मग अरे तू का ओढतोस? आमचे मास्तर नाही का ओढतात? आमचे मास्तर नाही का ओढतात? अनुकरणशील लोक आहेत. नुसतं ऐकून लोक काही करत नाहीत. तुम्ही वागून दाखवता का? म्हणून आम्ही कायम कीर्तनामध्ये म्हणतो, कीर्तनाची पालखी ज्ञानोबा आणि तुकोबांच्या खांद्यावरून न्यावी. बरं का? का ज्ञानदेवी रचिला पाया आणि तुका झाला से कळस. मध्ये अनेक आहेत ना पालखीचे भोई, पालखी हमवणारे. त्यांच्या खांद्यावरून गेली म्हणजे आपल्याला फारसा त्रास नसतो, कारण ते लिहितात ते फक्त स्वानुभवानेच लिहितात. त ला ट आणि क ला क जोडून केलेले कविता नव्हेत. समर्थांच्या किंवा कुठल्याही संतांच्या, सकल संत गाथेमधले कुठलेही अभंग आपण काढून बघा. मीटर बसावा म्हणून शब्द बसवत नाहीत मीटर मध्ये. ते शब्द लिहित जातात आणि ते मीटर मध्ये बसत जातात. माऊलींचा हरिपाठ काढून बघा, एकनाथ महाराजांचा हरिपाठ काढून बघा. असे शब्द बाणासारखे सुटतात तोंडातून. ही प्रतिभा आहे हो भगवंताच्या कृपेची. सदा बोलण्यासारखे चालत आहे या शब्दाचा अर्थ असा आहे, जे मी काही बोलतो आहे ते मी वागून दाखवणं, याला म्हणतात सदा बोलण्यासारखे चालत आहे. त्यामुळे अलीकडे आम्ही कीर्तनामध्ये मुद्दाम असं सांगतो, फार गमजा तू मारायला जाऊच नको अजिबात. उगाच एव्हरेस्ट चढायच्या गप्पा नकोत. मी एवढेच चढीन. थांब जरा. 10 किलोचा दळणाचा डबा 3 मजले वर घेऊन आलास फाफू न होता, तर एव्हरेस्टच्या गप्पा मार. इथं आम्हाला 10 किलोचा दळणाचा डबा आणताना आमची फाफू होते, नाकी 9 येत आहेत आमच्या पेक्षा. आम्ही काय सांगतो हल्ली, तुला जे जमेल वागायला तेवढंच बोल. बोलल्यासारखं वाग, असं करू नको. आता आमचं म्हणणंच नाही ते. तुला जे वागायला जमेल तेवढंच बोल. आणि काय माहितीये का, एखाद्या गोष्टीचा आदर्श उभा करायचा असेल तर स्वतःला त्याच्यासाठी उभं राहावं लागतं. एक गोड दृष्टांत देतो, फार मजेशीर दृष्टांत आहे. आपल्या सगळ्यांना किर्लोस्कर पंप हे नाव माहितीये? ऐकून माहितीये का किर्लोस्कर पंप? किर्लोस्कर पंपचे मालक शंतनुराव किर्लोस्कर यांचा एक फार सुंदर किस्सा आहे. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा इस्त्रीचे कडक कपडे अंगामध्ये, सकाळी बरोबर वेळेवर उठून त्यांचा तो व्यायाम वगैरे करून, स्नान वगैरे उरकून, ब्रेकफास्ट वगैरे करून, सूट बूट घालून निघाले. टाक 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 करत, बूट वाजवत निघाले. आणि जाताना त्यांची सवय होती अशी जुन्या काळची, ते बो लावायचं बघा. बो लावल्याशिवाय जायचे नाही ते. बो लावल्याशिवाय जायचं नाही. आणि बो लावल्याशिवाय शब्दांची मजा आहे. बो लावल्याशिवाय ते जायचे नाहीत कधी. मग कंपनीमध्ये यायचं, वयाच्या 80व्या वर्षी सांगतो हे. कंपनीमध्ये यायचं. मग आता कंपनीमध्ये आल्यानंतर काय, हश चहा मागवा. आधी आल्याबरोबर दणादण 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 कामं करायला सुरुवात व्हायची. मग ह्या फायली तपास, त्या फायली तपास, सेल्स ऑफिस तपास, परचेस ऑफिस तपास, प्रोडक्ट कशी तयार झाली आहेत बघू, रिपेअरला किती प्रोडक्ट आले आहेत बघू, या सगळ्याची. त्याला गाडी काढा, दुसऱ्या साईटला चला, दुसऱ्या ऑफिसला चला, दुसऱ्या ब्रँचला. लोकांनी त्यांना विचारलं होतं की शंतनुराव, वय वर्ष 80 आलं तरी कशासाठी धावपळ करता एवढी? आता शांत बसा, शांत बसा ना. आता कशासाठी धावपळ? रिटायरमेंट घ्या. का तेवढं काम करताय? शंतनुरावांच्या तोंडातले उद्गार फार महत्वाचे आहेत. ते पटकन म्हणाले, ही किर्लोस्कर पंपची जाहिरात आहे. काय सांगितलं? ही किर्लोस्कर पंपची जाहिरात आहे. कसली? किर्लोस्कर पंप 80व्या वर्षी सुद्धा रिटायर होत नाही. तो तेवढ्याच ताकदीनं चालतो. कुणासारखा? माझ्यासारखा. आता कुणासारखं सांगू? शोधूया का इथे?
शोधायला लागायची गरज नाही. सदा बोलण्यासारखे चालत आहे कुणासारखा, जगी धन्य तो दास म्हणजे कुणासारखा, माझ्यासारखा. हे समर्थ छाती ठोकपणे सांगू शकतात, हे तुकोबा छाती ठोकपणे सांगू शकतात, हे माऊली छाती ठोकपणे सांगू शकतात, सगळे संत हे सांगू शकतात का? अहो त्यांनी हे वागून दाखवलंय. आधी केले मगच सांगितले. तुकोबांचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना गुण. वागायला जमल्याशिवाय ते सांगत नाही. तुकोबांचा फार सुंदर प्रसंग आहे. एक आजी त्यांना घेऊन आली का आपल्या नातवाला, तो क्या बघ रे हा का माझा नातू गुळ खातो रे, खूप त्रास होतो त्याला सांग रे जरा गुळ खाऊ नको. तुकोबा म्हणले जरा एक 8-10 दिवसांनी मायडे घेऊन ये त्याला. ती म्हातारी गेली, परत आपल्या नातवाला घेऊन आली 8-10 दिवसांनी. तो क्या तो म्हणला सोडून आणलाय, हा बघ बरं. त्याला सांगितलं हा बघ हा गुळ घे, आत्ता खाल्लास आता सारखा गुळ खायचा नाही ना. खाणार नाही, खाणार हुशार की नाही. गुळ खायचा नाही, जास्त उष्णतेचा त्रास होतो, पोटात आपल्याला दुखतं की नाही, खायचा नाही. नाही ना खाणार, नाही खाणार. शाब्बास, पाठीवर थाप मारली, जा आता. की म्हातारी अशी पिसळली होती. तो क्या अरे हेच सांगायचं होतं तर 10 दिवसांनी कशाला परत बोलावलं मला, तेव्हाच काय नाही सांगितलं. तुकोबा म्हणले तेव्हा कसं सांगू, तेव्हा मीच रोज गुळ खात होतो. कुठल्या तोंडाने सांगू गुळ खाऊ नको म्हणून. पानामध्ये अन्न वाया टाकायचं नाही, अजिबात एकही शीत पानात ठेवायचं नाही. हे मुलांना सांगताना पहिल्यांदा आपलं पान आपल्याला साफ करायला लागतं. कार्टी लई तयार असतात, पोरं आपल्या पानाकडे बघत असतात, लक्षात ठेवा. मग बाबांनी टाकलं लोणचं, मी टाकलं म्हणून काय झालं, बाबांनी टाकली आमटी, मी टाकली म्हणून काय झाली. पानात अन्न वाया घालवायचं नाही हे आपण सांगताना आपल्यावर खूप मोठी जबाबदारी येते की आपल्याला पानात टाकता येत नाही काही, अजिबात नाही झालं तरी खावं लागतं. मग तिथे त्यांना शिकवायला लागतं, तुझ्या पोटात जेवढं जाणार आहे तेवढंच पानात घे, तुला जेवढं वागायला जमणार आहे तेवढंच बोल. याला म्हणतात सदा बोलण्यासारखे चालताय. दुसरी ओळ, अनेकी सदा एक देवासी पाहे, बारीक आहे पण सांगतो. अनेकी सदा एक देवासी पाहे, या वाक्यावरती या ओळीवरती मात्र खरंच विवेचनाची थोडी गरज आहे. मुद्दाम सांगतो, अनेकांचा असा संभ्रम आहे किंवा असतो जगामध्ये की मी एका विशिष्ट देवतेची जर उपासना करत असेल, समजा मी विठ्ठल भक्त आहे, माझा जप काय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम, जिथे तिथे माझा जप काय राम कृष्ण हरी. एखादा समजा शंकराचा भक्त असेल तर त्याचा जप काय ओम नमः शिवाय, रामाचा भक्त असेल श्रीराम जय राम जय जय राम, कृष्णाचा भक्त असेल ओम नमो भगवते वासुदेवाय. आपली समजा एखादी कुलस्वामिनी असेल, तिचा भक्त असेल तर जी कुठली कुलस्वामिनी आहे तिचा जप असेल, सारखं समजा मुखामध्ये जगदंब जगदंब जगदंब, छत्रपतींच्या मुखामध्ये कायम ही माळ असायची जगदंबेची, शिवरायांची. आता प्रश्न असा आहे, माझा उपास्य दैवत कुठलं? समजा माझं उपास्य दैवत आहे विठ्ठल. विठ्ठल हे माझं उपास्य दैवत आणि मी समजा शंकराच्या देवळात गेलो आणि त्या ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि कीर्तनकार बुवा पटकन म्हणाले, म्हणा नम पार्वती पते हर हर महादेव. आता मागून मी हर हर महादेव म्हणायचं का नाही म्हणायचं? समजा मी देवीचा भक्त आहे आणि मीच विष्णूच्या देवळामध्ये गेलो आणि ते पटकन म्हणाले, किंवा एखाद्या साऊथ इंडियन कुठल्या मंदिरामध्ये गेलो, व्यंकटरमणा गोविंदा, आता हे गोविंदा म्हणायचं का नाही म्हणायचं? मनामध्ये असा संभ्रम आहे, मी जर देवीचा भक्त आहे किंवा मी जर रामाचा भक्त आहे आणि मी जर कृष्णाचं गुणगान केलं किंवा मी शंकरांचं गुणगान केलं तर राम माझ्याशी घटस्फोट घेईल काय? लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही घरामध्ये बसून करतो त्याला उपासना असं म्हणतात आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण सगळे मिळून करतो त्याला जय जयकार असं म्हणतात. जयघोष वेगळा आणि उपासना नामजप वेगळा.
हा मीच माझा नाम जप रोज श्रीराम जय राम श्रीराम हीच जर माझी जपमाळ असेल किंवा राम कृष्ण हरी हीच माझी जपमाळ असेल तर माझी उपासनेची देवता कुठली? रामकृष्ण हरी, भगवान पांडुरंग. पण मी एखाद्या मंदिरामध्ये गेलो असेल, माझा नवरा विठ्ठल भक्त आहे तर मी शंकर भक्ती करून चालेल की नाही असं बायकोला प्रश्न पडायची काही गरज नाही. आणि बायको देवीची भक्त असेल तर मी कृष्णाचा भक्त असून चालेल की नाही असं पुरुषाला वाटायची काही गरज. आणि असं ज्याला वाटत नाही त्याच्यासाठी महत्वाची ओळ आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. अनेकी सदा एक देवासी. एक दृष्टांत देतो कोण. काय असतं, कृष्ण असेल, विष्णू असेल, हरी असेल किंवा अन्य कुठली देवता असेल, शंकर असेल, हे सगळे देव, त्यांची रूप, त्यांची आयुध सगळं जरी आपल्याला वेगळं दिसत असेल, त्यांची नावं वेगळी दिसत असतील तरी या सगळ्यांच्या ठिकाणी असणारं परमेश्वर नावाचं तत्व हे एकच आहे की नाही? बोला, तुम्ही बोललात तर मला तुम्हाला कळतं हे कळणार ना. मी कालही सांगितलं, हे उभे केलेले खांब आणि आपल्यात काहीतरी फरक आहे. ते बोलत नाहीत, आपण बोलतो. हो, या सगळ्या ठिकाणी असणारं परमतत्व परमात्मा, हे परमात्मा नावाचं तत्व तर ठीक आहे की नाही, एकच आहे ना. एक दृष्टांत देतो, उदाहरण देतो. घरामध्ये मुलाची परीक्षा आहे 10वीची आणि बाबांना म्हटलं, बाबा माझी आता परीक्षा जवळ आली, अभ्यास घेता का माझा? बाबा म्हणले घेतो. बाबाने एक छडी घेतली हातामध्ये आणि त्याचं पुस्तक घेतलं हातामध्ये. हा, ते बरं उत्तर. झाली परीक्षा झाली. बाबा मला अमुक हवंय. सगळं देईन. कधी? परीक्षेमध्ये अमुक टक्के मार्क मिळवलेच तर देईन. घरामधला प्रसंग आपल्या सगळ्यांचा बघा. बापानं असं सांगितलं, जर तू या परीक्षेमध्ये अमुक टक्के मार्क मिळवलेस तर तू म्हणशील ते तुला हातात देणार. नक्की ना? हो नक्की. परीक्षा झाली, पोरगा पास झाला आणि पास झाल्याबरोबर वडिलांनी आशीर्वाद दिला, थापटी मारली, छानपैकी पाठीवर थाप मारली आणि तो सांगितलं, बाबा म्हणलं होतं तुम्ही परीक्षेत एवढे टक्के मार्क मिळवले की तू म्हणशील ते देईन, आता द्या. बरं काय देऊ? काही नाही, मी माझ्या वर्गातल्या पोरांशी पैज मारली, मी एवढे टक्के मिळून दाखवीन आणि टक्के मिळवले ना तर तुम्हाला सगळ्यांना मी पावभाजीची पार्टी देईन. म्हणजे काही नाही, ते सगळे आता हाग्या वेताळ इकडे खायला यायचे. हो, किती 30 पोरं यायचे. बापरे, चालेल, हे घे पैसे वगैरे नाही, घरात करायचं. इथं काय करतो बाप बिचारा? पिशवी घेतली, लुंगी लावली, शर्ट चढवला, सायकलवर टांग मारली, निघाला बाप बाजारात. मग ते पाव विकत आणले, भाज्या विकत आणल्या, अमूल बटर आणलं. आपण सांगायला काय जातंय? अमूल बटर आणलं आणि काय 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 लागतं ते सगळं आणलं, आईच्या ताब्यात दिलं आणि झाली. मुलं वगैरे आली. बरं आता आईच्या ताब्यात एकटं 30 पोरांची भाजी करायची, आईला एकट्याला होणार का? नाही. मग ती भाजीची कापाकापी करून देणं, चिराचिरी करून देणं, तिला मदत करणं, ते पाव मधून कापून त्याला छानपैकी, सांगताना पाणी सुटतंय हो, माझ्या नव्हे लोकांच्या. पावाला मध्ये छानपैकी ते बटर वगैरे लावून ते फार भाजून वगैरे घेऊन मग हे कोणी करायचं? पण लगेच बाबांनी ती लुंगी अशी वर करायची, खाली बसायचं, कापाकापी चिराचिरी करायला सुरू. बरं झाली. नंतर पोरं आली, व पोरांना त्या प्रत्येकाला डिश भरून द्यायच्या, बाहेर आणून द्यायच्या, नंतर डिश परत घेऊन जायच्या आतमध्ये. मग परत त्यांना लागली तर भाजी आणून वाढ, काय कांदा आणून वाढ, आणखीन काय पाव आणून वाढ. हे सगळं झालं आणि ते गेल्यानंतर पुन्हा सगळी भांडी घासायला. आता कोण, आता बाई आली नाही, मग आई बरोबर आपण भांडी घासायला बसायचं. हे सगळं कोणी केलं? बाबांनी. आता जर प्रश्न असा केला की याच्यातले नक्की श्रेष्ठ बाबा कुठले? विषय पटतोय का सगळ्यांना? मला जर आता कोणी प्रश्न केला की याच्यातले श्रेष्ठ बाबा कुठले, हातामध्ये छडी आणि पुस्तक घेऊन अभ्यास घेणारे बाबा श्रेष्ठ, की भाजी बिजी आणण्यासाठी बाजारामध्ये गेलेले बाबा श्रेष्ठ, का घरी आल्यानंतर आईला कापाकापी चिराचिरी त्याच्यासाठी मदत करणारे बाबा श्रेष्ठ,
का नंतर त्या ताटल्या परत आणून देऊन त्या परत घेऊन जाणारे बाबा श्रेष्ठ, का आई बरोबर भांडी घासायला मदत करणारे ते बाबा श्रेष्ठ, नक्की बाबा कुठले श्रेष्ठ? असा प्रश्न विचारण्याच्या मी आधी पहिल्यांदा एक कानाखाली मारीन की तुला महामूर्ख माणसं हे कळतंय का? तू काय विचारतोयस ते? ही सगळी कामं करणारा बाप जरी वेगवेगळ्या भूमिकेत असेल, मग छडी आणि पुस्तक हातामध्ये घेतलं तर मग कोण? छडी पुस्तकधारी कोण? बाबा. बाहेर जायचंय, पिशवी सायकलधारी कोण? बाबा. बाजारातून आतमध्ये आले, सुरी आणि काय पाटधारी कोण? बाबा. मग ताटल्या आणून देणारे ताटल्याधारी कोण? बाबा. पण ही रूप जरी वडिलांची वेगळी असतील तरी आतमध्ये बाबा नावाची व्यक्ती ती एकच आहे ना? ती बदलली आहे का? याला म्हणतात अनेकी सदा एक देवासी पाहे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊबाचे नाम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊबाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. मिथ्या ते अनेक करी सत्य राम करी. हा अभंग अनेक वेळा ऐकला असेल. आजच्या या 4 ओळींच्या संदर्भाने दुसऱ्या ओळीसाठी जुळणारी ही शेवटचं चरण. मिथ्या ते अनेक करी मिथ्या ते अनेक करे सत्य राम करे, मिथ्या ते अनेक. आता अभंगाच्या ओळी आणि मी करत असलेलं विवेचन हे दोन्ही विरुद्ध चाललंय बघा. ज्यांचं लक्ष विवेचनाकडे आहे त्यांना कळेल, ज्यांचं लक्ष अजूनही कुठेतरी आहे त्यांना कळणार नाही. मी बोलतोय आणि मी अभंग म्हणतोय त्याचे शब्द माझ्या पहिल्या विचारांच्या पूर्ण विसंगत आहेत. मग ते सुसंगत कुठे होतात? पुढल्या 2 ओळीमध्ये. मिथ्या ते अनेक करे सत्य राम एक रे, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ करी हा विवेक रे, कृष्ण विष्णू जगन्नाथ एक हा विवेक रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊबाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे. राजा पुढची ओळ. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. पुढचं पालुपद सारखंच आहे. त्या 3ऱ्या ओळीचा फक्त अर्थ सांगतो आणि पूर्वरंगाला विराम देतो. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा म्हणजे अनेकांच्या मनामध्ये हा एक प्रश्न आणखीन एक आहे की या जगामध्ये मी सगुण भक्ती करावी का निर्गुण भक्ती करावी? सगुण भक्ती उत्तम का निर्गुण भक्ती उत्तम? वास्तविक पाहाल तर सगुणाचे आधार आहे. काय झालं बरं? वास्तविक पाहता सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे.
पटकन उडी टाकून झाडावर जाऊन बसणं म्हणजे निर्गुण भक्ती. पटकन उडी टाकून झाडावर जाऊन बसणं किंवा एखाद्या फळाला थेट उडी मारून डायरेक्ट फळालाच हात घालणं म्हणजे निर्गुण भक्ती. आणि हळूहळू हळूहळू झाडावर चढत जाऊन फळ काढणं म्हणजे सगुण भक्ती. हाताशी काय येणार आहे? फळच येणार. पण निर्गुण भक्ती करताना जर उडी मारताना उडी चुकली तर काय फळ पदरात येईल? पदरात काही यायचं नाही, हात फक्त गळ्यात येईल, बाकी काही यायचं नाही. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. नक्की भक्ती चांगली कुठली? माऊलींचं एकच उत्तर देतो आणि पूर्वरंगाला विराम देतो. माऊलीने सगळ्याचं निकालच लावलं. माऊलींचे शब्द म्हणजे पुढे चॅलेंजच करायचं नाही कोणी माऊलीला. ज्ञानेश्वर माऊलीला चॅलेंज करायला जायचंच नाही. जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही ज्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये नाही. किंबहुना ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे तेच जगामध्ये आहे. तुकोबांच्या गाथ्यामध्ये जे आहे तेच जगामध्ये आहे. नाथांच्या गाथ्यामध्ये आहे तेच जगामध्ये आहे. आम्हाला वाटतं जगात आहे त्यांच्या गाथ्यात आहे. नाही, चुकतंय आपण. उलटा विचार हवा. माऊलींचं उत्तर इतकं सारखं आहे, सगुण भक्ती कर नाही तर निर्गुण भक्ती कर, काही फरक पडत नाही, फळ सारखंच आहे. आणि माऊलीने उदाहरण इतकं सुंदर दिलं. सगुण भक्ती म्हणजे घट्ट साजूक तूप आणि निर्गुण भक्ती म्हणजे पातळ साजूक तूप. तुला काय खायला जमणार आहे तू बघ. इथे बसलेल्यांपैकी कोणी असेल तर आपण लगेच इथे प्रयोग करायला हरकत नाही. जास्त नाही, अर्धी वाटी घट्ट तूप घ्यायचं, ते खायचं आणि अर्ध वाटी पातळ तूप प्यायचं. नाही उतरतो पटकन, सवय असेल तरच उतरतं. अंडरलाईन. निर्गुण भक्तीची सवयच असावी लागते. स्वानुभव आहे लग्नातला. सासूबाई जेव्हा आपोषण देतात तुपाचं, ते नाही जात पटकन खाली. लग्नाच्या आधी जेव्हा बसवतात तेव्हा ह्याच्यासाठीच का लग्नाला आलो असं वाटतं. माऊलीने मस्त निकाल लावून टाकला. सगुण भक्ती म्हणजे घट्ट साजूक तूप आणि निर्गुण भक्ती म्हणजे पातळ साजूक तूप. आता घट्ट साजूक तूप खा किंवा पातळ साजूक तूप पी, फायदा एकच होणार आहे. काय? साजूक तूप. मग आता घट्ट साजूक तूप खाणं सोपं का पातळ खाणं सोपं? थालीपीठाबरोबर मग काय असेल तर काय घट्ट साजूक तूपच छान. मग काय अडचण काही नाही. मग थालीपीठाबरोबर खा, आणखीन वड्यांबरोबर खा, धपाट्याबरोबर खा. धपाटे हा खायचा पदार्थ असतोय, मला मराठवाड्यात आल्यावर कळलं. हो, कीर्तनाला गेलो मराठवाड्यामध्ये सकाळी आणि बॅग वगैरे घेऊन गेलो. यजमान ते घरात घेऊन गेले आणि बायकोला सांगितले, बुवा आलेत ग. त्या बाईनं दणकन आतून सांगितलं, अरे वा आले का, त्यांना धपाटे घाला. मी असला घाबरलो, बॅग घेऊन पळायच्या मार्गावर. बरं, नवरा त्याच्या पुढचा, बुवाला नुसते धपाटे नकोत, ठेचा म्हणजे मिरचीचा ठेचा. धपाटे आणि ठेचा हा मराठवाड्यातला एक पदार्थ आहे. खायचाही मला इथं आल्यावर कळलो. विरोधाचा भाग सोडून द्या. माऊलीने इतका गोड अभंग दिला. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, जाऊ दे वादच नको ना. सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य ऐकू गोविंदू रे. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, वादच नको ना. स्थूल सूक्ष्म ऐकू गोविंदू रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्ती प्रसाद, आणि हे कोणाच्या याने बोलतो? निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, माझ्या गुरूंच्यामुळे मी बोलतो. आणि हे तीन जे वागून दाखवतात, समर्थ सांगतात, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आयुष्यामध्ये जन्माला येऊन एकच कास धरावी, मी दास कुणाचं व्हावं? सर्वोत्तमाचं दास व्हावं. सर्वोत्तम फक्त भगवंत परमात्मा आहे. मग तुम्ही रामाची भक्ती करा, कृष्णाची करा, विठ्ठलाची करा, नृसिंहाची करा, भगवंताची कुठल्याही रूपाची भक्ती आपण करा, पण ही सगळी भक्ती तुम्हाला एकाच ठिकाणी घेऊन जाणार आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नामदेव महाराज म्हणायचं नाही का,
भगवंता पुढल्या जन्मात मला माणूस नाही केलास तरी चालेल, कुत्रा केलास तरी चालेल, पण तो कुत्रा सुद्धा तुझ्या रावळामध्ये राहणारा, इथं राहणारा कुत्रा कर. का त्या कुत्र्याच्या रूपाला येऊन सुद्धा, त्या जन्माला येऊन सुद्धा मला तुझे गुण ऐकता येतील, तुझ्या समोर राहता येईल, यापेक्षा काय मागावं हो. आणि तेव्हा ते सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, म्हणजे पुन्हा जगी दास तो धन्य, सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास. सगळ्या संतांचं काय माहितीये का, आपल्याकडे लोकमत आहे, आपल्याकडे पेपर येतो लोकमत, आणि सगळ्या संतांचं एकमत आहे, लक्षात घ्या. मग तो कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही जातीचा असो. अहो संतांच्या जातीवरून आणि धर्मावरून तुम्ही आम्ही भक्त भांडत बसलोय. संत आजही एकत्र आहेत, कालही एकत्र होते आणि कालत्रही ते एकत्रच राहतील, लक्षात ठेवा. हे तुम्हा आम्हाला ज्या दिवशी कळलं ना, त्या दिवशी आपला समाज उद्धरून गेला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. नुसत्या टाळ्या वाजवू नका, हा विचार मनात घेऊन जायचो, तो गरजेचा आहे. टाळ्या वाजवाल आणि मस्तपैकी माझ्या विचारांची सुद्धा टाळी वाजवाल, तसं करू नका. टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. वाट ती चालावी पंढरीची वास. उत्तरंगामध्ये समर्थांचं एक थोडंसं दिव्य चरित्र आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न करतो. पूर्वरंगाला इथं विराम देतो. सदा बोलण्या सारिखे चालता हे, सदा बोलण्या सारिखे चालता हे, अनेकी सदा एक देवासी पाहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही प्रभात. करण्यापेक्षा भगवंताच्या सेवेमध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये जीव जावा, यासारखे दुसरं भाग्याचा क्षण नाही. अर्थात सगळे ताजुद्दीन बाबा होत नाहीत. गादीवर उभे राहिले आणि जीव जावा यासारखं भाग्य सगळ्यांनाच मिळत नाही. त्यासाठी सुद्धा भक्तीची कास धरावी लागते. काय सारख्या टाळ्या वाजवायला सांगतो. मी गेल्या वर्षी आलो होतो तेव्हाही मी मुद्दाम सांगितलं होतं, पण तेव्हाची गर्दी आणि आत्ताची गर्दी जरा फरक आहे, म्हणून मुद्दाम पुनरावृत्ती करतो. काय सारख्या टाळ्या वाजवायला सांगतात. टाळीला सुद्धा महत्व आहे. आमच्या नारदीय कीर्तनामध्ये आर्या नावाचं एक वृत्त वापरलं जातं, जे मोरोपंतांनी लिहिलंय. आर्या, त्या मोरोपंतांच्या दोन इतक्या सुंदर आर्या आहेत. किती प्रकारच्या टाळ्या. टाळी मृदुरमणीशी, टाळी मृदुरमणीशी, उच्च स्वरे करटाळी. दोन हातांनी वाजवलेली उच्च स्वराने करटाळी. आता इकडचा उजवा भाग सगळा माता भगिनी. भाकरी करिता टाळी. येतो ना आवाज. हो म्हणा जोरात, मी काय खायला येत नाही कुणाकडे. भाकरी करिता टाळी. एखादा मित्र बरेच दिवसांनी भेटला, आनंद झाला, ते टाळी. प्रेमे मित्रासी दे बहु टाळी. मोरोपंतांची कमाल पुढे आहे. टाळा टाळी करी जो नर, टाळा टाळी करी जो नर, मग तो काळ त्यास कवटाळी. याला म्हणतात शब्दांची प्रतिभा. टाळा टाळी करी जो नर, मग तो काळ त्यास कवटाळी. म्हणून जी टाळी शुद्ध टाळी, जन हो वाजवा कीर्तनातही टाळी. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीतारामणा. रघुपति राघव राजा राम,
पावन सीताराम रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति वाह रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम डावी बाजू काही आवाज येत नाही हो त्यांचाच आवाज जास्त आहे रघुपती राघव राजा राम पतित पवन सीताराम जोर से रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम नवमीचा राम नवमीचा दिवस मंदिरात राम नवमीचा दिवस मंदिरात राम नवमी हा 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 राम नवमीचा दिवस मंदिरात कथा कीर्तन चालले अहोरात्र कथा कीर्तन चालले अहोरात्र राम नवमीचा कानपूर वाढून सांग कानपूर राम नवमीचा दिवस मंदिरात कथा कीर्तन चालले अहोरात्र राम जन्माची संधी खास त्यात राम जन्माची संधी खास त्यात राम जन्माची संधी खास त्यात अशा वेळी जन्मला राम भक्त अशा वेळी जन्मला राम भक्त
नवमीचा राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामनवमीचा दिवस आहे महाराज, चैत्र शुद्ध नवमी. आणि नुसता दिवस नाही, वेळ सुद्धा राम जन्माचीच. आणि मराठवाड्यामधल्या जांब नावाच्या गावामध्ये, ठोसरांच्या घरामध्ये आमच्या आजचे कथेचे चरित्रनायक समर्थ रामदास स्वामी महाराज मंदिरामध्ये, गावामधल्या मंदिरामध्ये कीर्तनकार, कथेकरी रामाच्या जन्माचं तत्व, रामाचं तत्व समजावून लोकांना सांगतायत. आणि बरोबर चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. या दुपारच्या बरोबर वेळच पकडली राम जन्माचीच. आणि मंदिरामध्ये राम जन्म झाल्याची द्वाही फिरली. आणि ठोसरांच्या घरामध्ये सुद्धा त्याच वेळेला अशा वेळी जन्मला राम. काय योग आहे पहा, काय योग आहे. राम जन्माची वेळ आणि राम जन्माचा दिवस घेऊन त्यांचाच असणारा हा राम भक्त ठोसरांच्या घरामध्ये जन्माला आला. हा 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 हा. धरोनी पहा वेश हा मानवाचा, धरोनी पहा वेश हा मानवाचा. जगी जन्मला अंजनी बाळसाचा. जया शोभले नाम हे रामदास, जया शोभले नाम हे रामदास. आणि नमस्कार माझा तयांच्या पदास. जय जय रघुवीर समर्थ. कृतत्रेत द्वापारी झाले अद्भुत अवतारी, परी या समर्थांची सरी न पावे सर्वथा. असा अलौकिक अवतार समर्थ म्हणजे पूर्वाश्रमीचे नारायण. त्यांचा जांब नावाच्या गावामध्ये ठोसरांच्या घरी जन्म झाला. काय असतं, घरामध्ये एखाद्या विभूतीचा जन्म होण्यासाठी गेल्या अनेक 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 पूर्वजांची पुण्याई त्या घरामध्ये उभी राहत असते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा भोसल्यांच्या घराण्यामध्ये जन्माला येतात, तेव्हा एकट्या जिजाऊंची ती फक्त पुण्याई नाहीये, जिजाऊ आणि शहाजीराजे या दोघांच्याही घरची अनेक पिढ्यांची असलेली पुण्याई ती एकत्र येते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दैवी अंश या महाराष्ट्रामध्ये हिंदूंचा राजा म्हणून जन्माला येतो. महाराज असाच नाही जन्माला येतो. त्यासाठी जिजाऊंच्या घरात असणारी उपासना आमच्या घरात असेल तर अशी विभूती जन्माला येईल. ठोसरांच्या घरामध्ये असलेली जी विभूती जन्माला आली आहे, तुकोबांच्या घरामध्ये जी विभूती जन्माला आली, चोखामेळांच्या घरी जी विभूती जन्माला आली, सगळ्या संतांच्या घरी जी जन्माला आली, त्यांच्या आई वडिलांच्या दोघांच्याही पूर्व पिढ्यांची सगळी पूर्व पुण्याई कामी आली. तेव्हा हा चेक वटलाय. आणि घरामध्ये एक विभूती जन्माला येणं, एक महात्मा, एक महापुरुष जन्माला येणं म्हणजे त्या घराण्याच्या 42 पिढ्या उद्धरून गेल्याचं पुण्य आहे. 42 पिढ्या, एक दोन नव्हे. आणि असे आमचे समर्थ म्हणजे पूर्वाश्रमीचे नारायण. जन्म झाला तो काही विशेष कारणासाठी जन्म झालाय महाराज. आणि हळूहळू हळूहळू, फार त्याच्या बालपणात आपल्याला रमायचं नाहीये, कारण बालपणात तसं फार काही नाही. हळूहळू हळूहळू हळू वय वाढायला लागलं. आणि 8व्या वर्षी मौंजी बंधन केलं समर्थांचं, मुंज केली. उपनयन संस्कार झाला समर्थांचा. आणि उपनयन संस्कार झाल्यानंतर गायत्रीची उपासना चालू झाली. मुळात ठोसरांच्या घरामध्ये वडिलांचंच नाव आहे सूर्याजी पंत ठोसर. आणि घरामध्ये राम आणि सूर्य अशी दोघांचीही उपासना घरामध्ये पूर्वापार पिढ्यानपिढ्या चालू आहे. त्यामुळे शरीर सौष्ठव आणि सूर्याची उपासना, गायत्री उपासना ही मौंजी बंधनानंतर समर्थांची सुरू झाली आहे. पण
सर्व ठिकाणी. समर्थांच्या आयुष्यामध्ये एक कलाटणी देणारा प्रसंग असा घडलाय आयुष्यात, त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. नीट ऐका, बाकी सगळं विसराने समर्थांचं चरित्र मुद्दाम ऐका महाराज. मौंजी बंधन झालं, उपनयन संस्कार झाला आणि काहीच दिवसांमध्ये घरामध्ये एक अशुभ गोष्ट अशी घडली. समर्थांचे वडील सूर्याची पंत ठोसर यांना हा इहलोक सोडून जावं लागलं, निधन झालं. वडिलांचं झालेलं निधन हा समर्थांच्या आयुष्यामधला एक वेगळाच कलाटणी देणारा प्रसंग ठरला महाराज. वडील गेले 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 आणि रोज एकटक कुठेतरी लक्ष लावून बसावं, कशामध्येही रस घेऊ नये, एकटक लक्ष लावून बसावं. आईनं विचारावं, अरे काय करतोस? एवढ्याशा मुखातून शब्द यावे, चिंता करीतो विश्वाची. एवढ्याच्या मुखातून शब्द, चिंता करीतो विश्वाची. लहान असणाऱ्या समर्थानी म्हणजे नारायणाने विचारावं मोठ्याना, माझे वडील कुठे गेले? नीट ऐका, माझे वडील कुठे गेले? सगळ्यांनी सांगावं, ते देवाघरी गेले. मग ते देवाघरी का गेले? आता काय समजूत काढणार एवढ्याशा मुलाची? ते देवाघरी का गेले? मोठ्याने त्याची समजूत घालावी, सांगावं, बाळ, देवाला जे आवडतात ना त्यांना देव आपल्याकडे बोलावून घेतो आपल्या घरी. हे उत्तर ऐकल्यावर एवढ्याशा समर्थाने प्रश्न करावा, देवाला जे आवडतात त्यांना देव बोलावून घेतो, मग इथे आहेत ते देवाला आवडत नाहीत म्हणून इथे आहेत का? इथे आहेत ते देवाला आवडत नाहीत म्हणून इथे आहेत का? माणूस वर जातो म्हणजे कुठे जातो? मग त्याचं पुढे काय होतं? अशा असंख्य प्रश्नांचे तारे रोज मनाच्या आकाशामध्ये उमलावेत आणि रोज त्याची उत्तरं न मिळताच ते मावळून देखील जावेत. संध्याकाळी करता 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 राम नाम वाढतंय, सामर्थ्याची उपासना वाढते, गायत्री उपासना वाढते. आणि अशातच आईनं हट्ट धरला, नारायणा, तुझा मोठा भाऊ बघ ना रे, छान किती लग्न करून प्रपंचामध्ये पडला, संसारामध्ये पडला, तूही कर ना रे लग्न. समर्थाने आईचा हात धरावा आणि आईला सांगावं, आई, मला लग्न करायची इच्छा नाही ग. का? मला मारुतीसारखं थोर कार्य करायचंय, राम कार्य करायचंय. आणि मारुतीसारखं कार्य करायचं असेल तर या प्रपंचामध्ये रांधा वाढा आणि उष्टी काढा या सगळ्यामध्ये मी अडकलो, तर हे कार्य मी कसं करू आई? कसं करू?